तुळ राशी आज 6 जानेवारी 2026 ची अंगारक संकष्ट चतुर्थी ही तुमच्यासाठी फक्त एक धार्मिक दिवस नसून हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। मंगळाचा उग्र प्रभाव आणि चंद्राची नाजूक ऊर्जा यांचा संगम हा दिवशी खास तयार होतो, जो मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक बदलांना वेग देतो। गेल्या काही काळापासून तुळ राशीच्या लोकांना वाटलेला अडथळा, मनातील संभ्रम आणि अपयशाची भावना आता हळूहळू संपत चालली आहे। हा दिवस नवे प्रारंभ, नव्या दिशेने वाटचाल आणि आयुष्यातील अडचणींचा दूर होणारा संकेत म्हणून ओळखला जातो। जर आपण श्रद्धा, संयम आणि योग्य उपायांचा अवलंब केला तर हा दिवस आयुष्य बदलणारा ठरू शकतो। आजचा ग्रहस्थितीचा तुळ राशीवर होणारा विशेष प्रभाव 6 जानेवारी 2026 च्या रोजची अंगारक संकष्ट चतुर्थी ही केवळ एक धार्मिक योग नसून तुळ राशीच्या दृष्टीने कर्मचक्रात मोठा बदल घडवणारी घटना ठरते। या दिवशी मंगळाचा प्रभाव तीव्र असताना चंद्र मनावर परिणाम करतो आणि शनी कर्मफळाला गती देतो। तुळ राशीच्या लोकांनी मागील काही काळात जे अन्याय, विलंब, अपयश आणि अंतर्गत संघर्ष अनुभवले आहेत, त्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया याच दिवशी सुरू होते। ग्रहांची ही स्थिती तुळ राशीच्या लोकांना निर्णय घेण्याचे धाडस देते, जे आधी भीती किंवा संभ्रमामुळे पुढे ढकलले जात होते। नियतीने थांबवलेले मार्ग आता हळूहळू खुले होऊ लागतात। दुसरा आहे आर्थिक अडचणींवर मात करण्याचा योग। तुळ राशीसाठी आर्थिक स्थैर्य हा नेहमी चिंतेचा विषय राहिलेला असतो, विशेषतः खर्च आणि उत्पन्न यांचा समतोल बिघडलेला असताना। या अंगारक संकष्ट चतुर्थीला केलेले पूजन आणि उपवास मंगळाच्या उग्र प्रभावाला सकारात्मक दिशेने वळवतो, ज्यामुळे कर्जफेडीचा मार्ग खुला होतो, थकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि अचानक खर्चावर नियंत्रण येऊ लागते। काही तुळ राशीच्या लोकांना नवीन आर्थिक संधी, अतिरिक्त उत्पन्न किंवा जुनी गुंतवणूक लाभदायक ठरण्याचे संकेत मिळू शकतात। हा काळ हळूहळू पण कायमस्वरूपी आर्थिक सुधारणा घडवणारा आहे। तिसरे आहे करिअर आणि व्यवसायात मोठे वळण। करिअरच्या बाबतीत तुळ राशीच्या लोकांनी अनेकदा मेहनत करूनही अपेक्षित फळ न मिळाल्याची भावना अनुभवलेली असते। 6 जानेवारी 2026 ची ही अंगारक संकष्ट चतुर्थी हा अन्याय दूर करणारा दिवस ठरू शकतो। नोकरीत असणाऱ्यांसाठी वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाईल, अडकलेले निर्णय मार्गी लागतील आणि तुमच्यावरचा विश्वास वाढेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नव्या करारांचा, विस्ताराचा किंवा धोका पत्करण्याचा नाही, तर योग्य दिशा निवडण्याचा आहे। जे व्यावसायिक निर्णय आतापर्यंत प्रलंबित होते ते या दिवशी स्पष्ट होतील आणि पुढील काही महिन्यातच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील। चौथे आहे नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनात सुधारणा। तुळ राशीचे जीवन नातेसंबंधांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते, परंतु अलीकडच्या काळात गैरसमज, अहंकार, संवादाचा अभाव आणि भावनिक दुरावा वाढलेला असू शकतो। अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची कृपा मिळाल्याने मनातील कटुता विटळू लागते, पती पत्नीमधील तणाव कमी होतो, कुटुंबातील वाद निवळू लागतात आणि भावनिक स्थैर्य निर्माण होते। अविवाहित तुळ राशीच्या लोकांसाठी योग्य व्यक्तीशी ओळख होण्याचा किंवा नातेसंबंध पुढे नेण्याचा योग या काळात निर्माण होतो। हे नाते केवळ भावनिक नाही तर दीर्घकाळ टिकणारे असण्याची शक्यता अधिक असते। पाचवी गोष्ट आहे मानसिक शांतता आणि आत्मविश्वासात वाढ। तुळ राशीच्या लोकांना सतत इतरांचा विचार करताना स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते, त्यामुळे आतून अस्वस्थता, भीती आणि निर्णयाबाबत गोंधळ निर्माण होतो। 6 जानेवारी 2026 ची ही अंगारक संकष्ट चतुर्थी तुळ राशीच्या मनावर खोल परिणाम करणारी ठरते। या दिवशी गणपती उपासनेमुळे मनातील नकारात्मक विचार, अपयशाची भीती आणि आत्मशंका कमी होऊ लागते। आत्मविश्वास हळूहळू पण ठोसपणे वाढतो। महत्त्वाचे निर्णय घेताना मन स्थिर राहते आणि भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य देण्याची क्षमता निर्माण होते। हा बदल तुळ राशीच्या संपूर्ण जीवन दृष्टिकोनावर परिणाम करणारा ठरतो। 6वी घटना आहे आरोग्याच्या दृष्टीने दिलासा देणारा काळ। तुळ राशीच्या लोकांवर मानसिक ताणाचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसतो। डोकेदुखी, पाठीचा त्रास, सांधेदुखी, झोपेचा अभाव किंवा पचनाशी संबंधित समस्या वाढलेल्या असतील तर या अंगारक संकष्ट चतुर्थीनंतर त्यात सुधारणा जाणवू लागते। उपवासामुळे शरीर शुद्धी होते आणि मन शांत राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते।
हा काळ मोठ्या उपचारांपेक्षा जीवनशैलीत छोटे पण शिस्तबद्ध बदल करण्याचा सल्ला देतो. योग्य आहार, वेळेवर विश्रांती आणि मानसिक समतोल राखल्यास आरोग्य दीर्घकाळ स्थिर राहण्याची शक्यता वाढते. 7वे आहे या दिवशी करावयाचे महत्त्वाचे उपाय. अंगारक संकष्ट चतुर्थीचा खरा लाभ योग्य विधी आणि श्रद्धेने केलेल्या उपायांवर अवलंबून असतो. तुळ राशीच्या लोकांनी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. गणपती बाप्पाचे ध्यान करून दुर्वा, लाल फुलं आणि गूळ अर्पण करावा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप केल्यास मनोवांछित फळ मिळण्याची शक्यता वाढते. चंद्रदर्शन झाल्यानंतरच उपवास सोडावा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. यामुळे अडथळे लवकर दूर होतात. 8वी घटना आहे भविष्यासाठी मिळणारा गूढ संकेत. ही अंगारक संकष्ट चतुर्थी तुळ राशीच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या कर्मचक्राची समाप्ती दर्शवते. जे प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरित राहिले होते त्यांची उत्तरे आता स्पष्ट होऊ लागतात. नियती तुमची परीक्षा घेत होती, पण आता त्याचे फळ देण्याची वेळ सुरू होत आहे. पुढील काही महिन्यात तुळ राशीच्या लोकांना स्वतःच्या क्षमतेची खरी ओळख होईल. काही गोष्टींचा त्याग आणि काही नव्या गोष्टींचा स्वीकार करावा लागेल, पण हा बदल तुमच्या दीर्घकालीन हितासाठीच असणार आहे. हा काळ जुने दुःख मागे टाकून स्थिर, संतुलित आणि समाधानकारक आयुष्याकडे वाटचाल करण्याचा संकेत देतो. अंगारक संकष्ट चतुर्थी तुळ राशीसाठी जीवनातील अनेक अडथळ्यांना पार करून पुढे जाण्याची संधी आहे. आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती, नातेसंबंधातील सुधारणा, मानसिक शांतता आणि आरोग्यातील सुधारणा या सर्व गोष्टी याच दिवशी सुरू होण्याची शक्यता आहे. हा दिवस केवळ कर्मफळ सुधारण्याचा नाही, तर आपल्या जीवनातल्या जुन्या अनुभवांमधून शिकण्याचा, आत्मविश्वास वाढवण्याचा आणि स्थिरतेकडे वाटचाल करण्याचा संदेश देतो. श्रद्धा, संयम आणि गणपतीच्या कृपेने हा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी खरोखरच वरदान ठरेल. या दिवशी केलेले उपाय आणि ध्यान केवळ आजच्या अडचणी दूर करणार नाहीत, तर भविष्यातील प्रत्येक निर्णयाला स्थिरता आणि स्पष्टता देणारे ठरतील.